14 फेब्रुवारी हा दिवस भारतीयांसाठी अत्यंत वेदनादायी दिवस आहे. आजच्याच दिवशी 5 वर्षापूर्वी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर पुलवामा इथं भ्याड हल्ला केला आणि त्यात 40 भारतीय जवानांना आपला जीव गमवावा लागला. हा हल्ला भारत कधीही विसरू शकत नाही आणि या चुकीसाठी पाकिस्तानला कधीही माफ केलं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच भारतामध्ये हा एक काळा दिवस म्हणून पाळला जातो. आत्मघातकी हल्ल्यामुळे झालेल्या प्रचंड स्फोटाच्या काळ्या धुरानं पुलवामाचं आकाश व्यापलं होतं. 40 सैनिकांचे छिन्न विच्छिन्न झालेले अवशेष आजूबाजूला विखुरलेले होते. संपूर्ण देशात स्मशान शांतता पसरली होती. यथावकाश जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. काश्मीर खोऱ्यात गेल्या 30 वर्षातला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता, जो देशाच्या इतिहासात आता काळा दिवस म्हणून ओळखला जाणार होता. आज 5 वर्षांनंतरही ते विनाशाचं दृश्य कोणीही विसरू शकलेलं नाही, जे पाहून संपूर्ण देश रडला होता. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथल्या जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे 2500 जवानांना घेऊन CRPFचा ताफा बसमधून जात होता. हा ताफा पुलवामा इथं आल्यावर रस्त्याच्या बाजूने स्फोटकांनी भरलेली एक कार CRPFच्या ताफ्यासोबत जाणाऱ्या एका गाडीवर दहशतवाद्यांनी धडकवली आणि या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले तर अनेक जण जखमी झाले. जैश ए मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वकास याने सुसाईड बॉम्बर बनून हा भ्याड हल्ला केलेला होता. सदैव प्रेम आणि बंधुतेचा संदेश देणारा भारत मात्र या घटनेनंतर गप्प बसला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करताना सांगितलं की आपल्या जवानांचं हे बलिदान व्यर्थ जाणार नाही, तसंच प्रत्येक अश्रूचा बदला घेतला जाईल. या घटनेनंतर अवघ्या 12 दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं. 26 फेब्रुवारीच्या रात्री 3 वाजता या 40 जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यात आला. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हा हवाई हल्ला केला होता. भारतीय लष्कराची 12 मिराज आणि 200 लढाऊ विमानं LOC ओलांडून पाकिस्तानात घुसली आणि गुप्तचर यंत्रणांनी शोधून काढलेले जैश ए मोहम्मदचे सर्व तळ या बालाकोटमध्ये उद्ध्वस्त करण्यात आले. 40 जवानांच्या नाहक झालेल्या मृत्यूच्या बदल्यात 350हून अधिक अतिरेक्यांना ठार करण्यात आलं. त्यानंतर मात्र भारतीय हवाई दलाने एकामागून एक कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली. शत्रूच्या घरात घुसून मारणारा नवा भारत जगानेही पहिल्यांदाच पाहिला होता. बालाकोटच्या हल्ल्यापासून सुरुवात करून भारतीय लष्कराने एकामागून एक अनेक सर्जिकल स्ट्राईक केले. या घटनेनंतर भारतीय लष्कराने मोठ्या परिश्रमाने विविध प्रकारची पावलं उचलली आणि असं म्हणता येईल की या घटनेला प्रत्युत्तर म्हणूनच भारतीय लष्कर आणि केंद्र सरकारने बालाकोट हल्ल्यापासून सर्जिकल स्ट्राईकच्या या मोहिमा हातात घेतल्या. इतकंच नाही तर काश्मीरमधल्या गुलमर्गसह सीमावर्ती भागात शेकडो बंकर तयार करण्यात आले. हे बंकर केवळ गोळ्याच नव्हे तर तोफखानाच्या हल्ल्यांनाही तोंड देऊ शकतात. गेल्या काही वर्षात भारतीय लष्कर भारताच्या सीमावर्ती भागात अधिक सतर्क झालेलं आहे. मोदी सरकार काश्मीरशी निगडीत विविध मुद्द्यांना हाताशी धरून त्यांची उकल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काश्मीर आणि सीमा भागातल्या अनेक समस्या कमी झालेल्या दिसून आलेल्या आहेत. 14 फेब्रुवारी हा दिवस यासाठी लक्षात राहायला हवा. प्रत्येक भारतीयानं आजच्या दिवशी पुलवामा हल्ल्यातल्या हुतात्म्यांचं स्मरण करायला हवं. या हुतात्म्यांचं बलिदान आपण विसरता कामा नये. वृत्तम ॲपच्या वतीने पुलवामा हल्ल्यातल्या हुतात्म्यांना विनम्र श्रद्धांजली.